बातमी आहे पुण्यातली आणि पुण्यामध्ये माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचं वृद्धापकाळाने निधन झालंय. वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागच्या काही वर्षांपासून ते आजारी होते. त्यांच्यावरती उपचारही सुरू होते. मात्र पहाटे 3:30च्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, 2 मुली, सून, जावई व नातवंड असा मोठा परिवार आहे. आज दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव एरंडवणे येथील कलमाडी हाऊस इथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. 3:30 वाजता वैकुंठ स्मशानभूमी इथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. एकेकाळी पायलट असलेल्या कलमाडी यांची पुण्याच्या राजकीय वर्तुळात काही वर्षांपर्यंत सबसे बडा खिलाडी सुरेश कलमाडी अशा पद्धतीची ओळख होती. त्यावेळी हा केवळ नारा नव्हता तर उघड सत्य होतं. पुण्याच्या राजकारणातील एकमेव भाई म्हणजे सुरेश भाई, अगदी मोठ्या मोठ्यांना क्लीन बोल्ड करणारा नेता असं त्यांना म्हटलं जायचं. राजकारणात ते सक्रिय असेपर्यंत पुण्यामध्ये त्यांचा चांगलाच दबदबा होता. 1980च्या दशकापासून कलमाडी यांच्या नावाचा राजकारणामधला दबदबा वाढत गेला. पायलट म्हणून कारकीर्द पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यामधला राजकारणी शरद पवारांनी हेरला आणि त्यानंतर सुरेश कलमाडी पहिल्यांदा युवक काँग्रेस, नंतर महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष, पुण्याचे खासदार, केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष, ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष, राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजक अशा अनेक पदांवरती त्यांनी काम केलं. त्यांच्याच नेतृत्वामध्ये 1992, 1997 आणि 2002 मध्ये पुणे महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला चांगलं यश मिळालं आणि 15 वर्ष पुण्यामध्ये काँग्रेसने सत्ता उपभोगली. सुरेश कलमाडी हे त्यांच्या कामामुळे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे खरं तर चर्चेमध्ये सुद्धा आले होते. त्यांना काही महिन्यांचा तुरुंगवास सुद्धा भोगावा लागला. त्यानंतर त्यांच्यावरती कुठलेही आरोप सिद्ध झाले नाही. सुरेश कलमाडी हे मागच्या काही वर्षापासून राजकारणामध्ये सक्रिय नव्हते आणि आज अखेर